हाय हॅलो, कसे आहात सगळे? तर मजेत तुम्ही असणारच. तर आज मी तुमच्यासोबत माझं मॉर्निंग रुटीन शेअर करणार आहे. तसं बघितलं तर प्रत्येक घरातली माणसं वेगळी असतात, प्रत्येकाचं रुटीन वेगळं असतं, पण काही सवयी ह्या कॉमन असतात. त्यामुळे मी काय करते तर माझं सकाळपासून तर ते दुपारपर्यंतचं रुटीन मी शेअर करणार आहे. तर मी सकाळी 6:15ला उठते. त्यानंतर उठल्यानंतर ब्रश वगैरे करून सकाळचे विधी करून मग मी आंघोळ करते आणि आंघोळ झाल्यानंतर मी रोज एक राऊंड मारायला कंपल्सरी जाते. कधी कधी तर मी 2 राऊंड मारते, पण ऋतू कधी कधी मध्ये मध्ये उठते त्यामुळे मला लवकर यावं लागतं, पण कंपल्सरी मी 1 राऊंड मारतेच. तर काही जे भाकरी वगैरे कधी उरतच नाही, पण कधीतरी क्वचित 8-10 दिवसातनं अर्धी भाकरी किंवा 1 भाकरी उरली ना, मी ती तशीच ठेवते आणि मग ती रात्री भिजायला टाकते आणि कबुतरांना सकाळी मी खायला घालते. तर तिथे एक हेलिपॅड आहे, हेलिपॅडच्या इकडे एक रिकामा स्पेस आहे, तिथे मी कबुतरांना खायला घालते. मग कबुतर पण खातात आणि अन्न हे डस्टबिनमध्ये न जाता वेस्ट जात नाही, कोणाच्या तरी मुखात जातं. त्यानंतर तर मी देवासाठी ना फुलं घेऊन येते. तर इथे खूप झाडं आहेत आमच्या इथे, त्याला बऱ्यापैकी थोडीशी फुलं मी आणते माझ्या देवापुरती आणि मग देवपूजा करून मी देवांना फुलं वगैरे वाहून मग मस्त असा नमस्कार करते. म्हणजे सकाळी उठलं ना तर म्हणजे वातावरण पण प्रसन्न राहतं आणि देवाला पाया पडल्यावर ते एक म्हणजे वातावरणात ना वेगळाच प्रसन्नता जाणवते आपल्याला. त्यानंतर ना इथे मी कपमध्ये ना थोडासा पेटाचा ज्यूस मला बाजूच्या माझ्या ताईंनी दिलाय, तर तो मी पितीये. कारण पेटाचा ज्यूस ना खूप आरोग्यासाठी खूप छान आहे. तुम्ही एकदा नक्की बघा त्याचे इफेक्ट्स वगैरे आणि तुम्ही पण रोज पेटाचा ज्यूस पीत जा. तर मी त्यांना कालच सांगितलेलं मला द्या नक्की, तर खूप छान लागला. म्हणजे सेम काकडीसारखाच हा ज्यूस लागतो, पण त्याचे खूप फायदे. आणि पेटाचा ज्यूस पिल्यानंतर ना 2 तास ना काहीच खायचं नसतं आणि काहीच प्यायचं नसतं, तेव्हा ते आपलं पोट व्यवस्थित साफ होतं. त्यानंतर ना सकाळी सकाळी ना माझ्या इथे दूध येतं, म्हणजे दूधवाला ना दूध टाकून जातो दारामध्ये. मग ते असं घेते आणि मग आधी दूध मी तापायला ठेवते. स्लो गॅसवर मी दूध तापवते, जेणेकरून साय पण त्याला व्यवस्थित यायला पाहिजे. कारण मी या साईपासून ना तूप सुद्धा बनवते. गृहिणी घरातली चांगली असेल ना तर प्रत्येक गोष्टी व्यवस्थित होतात आणि परफेक्ट मॅनेज होतात. म्हणजे कमी पैशामध्ये पण ना तुम्ही खूप सुखी आणि म्हणजे एकदम हॅपी राहू शकता. तर मी दूध आहे त्याच्यापासून तूप सुद्धा काढते, ऋतूला पण देते. आता बाहेरचं तूप किती मग तुम्ही चांगल्या ब्रँडचं घ्या, पण त्याच्यामध्ये भेसळ असतेच, प्रिझर्वेटिव्ह असतात. मग आपण घरी का केलेलं चांगलं नाही? तर मी या गोष्टी बऱ्याच अशा फॉलो करते. त्यानंतर ना गव्हाचं पीठ माझं संपलं होतं आणि ते रात्री आणलेलं पण चाळलं नव्हतं, तर सकाळी सकाळी म्हटलं जाऊ दे 10-15 मिनिटात जातील आपले, पण मी सगळं पीठ एकदाच चाळून ठेवते. आणि पीठ चाळताना मी नेहमी आमच्या गॅलरीमध्ये बसते, म्हणजे बाहेर जो स्पेस आहे ना बाहेर तिथे बसते. मग त्याच्यानंतर ना म्हणजे जे पीठ वगैरे पडलं असेल ना ते घरात पडल्यावर ना इकडे तिकडे भांड्यांवर वगैरे पण जातं. तर बाहेर असं व्यवस्थित पीठ चाळून पण होतं आणि ऋतू ना खूप शांत झोपते, त्यामुळे ऋतूला थोडा पण आवाज सहन होत नाही. मग त्यामुळे मी बाहेरच पीठ चाळलं आणि मग डबा वगैरे आतमध्ये घेतला. मग आता टिफिनची तयारी. तर काही भाज्या ज्या असतात ते मी रात्रीच म्हणजे धुवून कापून ठेवते, पण आज मी भेंडी बनवणार आहे, सो मी ती सकाळीच धुतली होती उठल्या उठल्या आणि ती फॅनच्या खाली सुकायला ठेवली आणि ती सुकली पण व्यवस्थित. कारण ह्या सर्व गोष्टींना मला अर्धा ते पाऊण तास लागलाच, त्याच्यामुळे ती भेंडी सुकली आरामात हवेखाली, म्हणजे तिचं पाणी पूर्ण नितळलं. तर आधी मी कणिक भिजवून घेते. इथे कणिक चांगलं प्रॉपर भिजलं ना चपात्या खूप छान येतात, म्हणजे एकदम मऊ पण आणि खूपच सुंदर येतात चपात्या, म्हणजे पूर्ण फुगतात वगैरे, अशा कडक होत नाहीत. त्यामुळे मग कणिक मी आधी सगळ्यात भिजवून ठेवते आणि त्यानंतर भाजी करते. मग त्याच्यानंतर नाश्ता कदाचित म्हणजे कधी कधी करते नाश्ता जसं असेल तसं, नाहीतर मग कधी कधी चपाती चहा वगैरे असं, कधी चपाती तूप, कधी पोहे, कधी रवा, नाहीतर कधी उपमा, म्हणजे असं हे आमचं चालूच असतं मध्ये मध्ये. तर कणिक भिजवलंय मी, त्यानंतर मी सगळी भेंडीची भाजी कापून घेतेय. तुम्ही तुमचं मॉर्निंग रुटीन असंच असतं का? कॉमेंट करून मला नक्की सांगा. आणि नवीन असाल ना माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. तर भेंडी मी इथे कापून घेते. तर भेंडीची भाजी खूप जणांची अशी चिकट वगैरे होते, तर ती भाजी चिकट होऊ नये म्हणून मी ना तुम्हाला काही टिप्स पण सांगणार आहे, त्यासाठी तुम्ही व्हिडिओ नक्की बघा शेवटपर्यंत. सध्या तरी ना माझी ऋतू स्कूलमध्ये जात नाहीये, त्यामुळे मला बरंच टेन्शन म्हणजे खूप कमी आहे. आताशी ती 1.5 वर्षाची झालेली आहे, पण ठीक आहे, म्हणजे सगळं होत राहतं मॅनेज आणि मी बरोबर करते. ज्या गृहिणींना म्हणजे थोडंसं त्या स्वतः
आतमधून हुशार पाहिजेत. हुशार असल्या ना मग सगळं व्यवस्थित होतं. नाहीतर काही गृहिणींना खूप आळशी असतात आणि मग बऱ्यापैकी उशिरा उठणं वगैरे ह्या. पण मला तर असं वाटतं लवकर उठलं ना तर सर्व कामं पण व्यवस्थित होतात. नाश्ता वगैरे सर्व गोष्टींना टाइम टू टाइम सगळ्या व्यवस्थित होतात. दुपारी तर आपल्याला आराम करायचाच असतो ना, दुपारी आराम होतो. त्यामुळे सकाळी उठलं ना मन पण प्रसन्न राहतं, फ्रेश राहतं. आणि म्हणजे मी असं नाही म्हणत की एकदमच लवकर उठा 5 वाजता वगैरे, पण 6, 6:30ला तर प्रत्येक गृहिणींनी उठलं पाहिजे असं माझं तर म्हणणं आहे. आणि आता फायनली ऋतू उठलीये, पण ऋतू उठली तर अजिबात रडत वगैरे नाहीये. तर ती बॉल घेऊन मस्त इकडे तिकडे खेळते, तिच्या पप्पाच्या मागे वगैरे जाते. आणि ती म्हणजे जी सू वगैरे आली तर ती आता बऱ्यापैकी सांगते, त्यामुळे त्या गोष्टीचं पण टेन्शन मला बऱ्यापैकी आता कमी झालेलं आहे. आणि बघा आता माझी फायनली भेंडीची भाजी म्हणजे भेंडी भाजून झालेली आहे आणि आता मी त्याच कढईमध्ये परत भेंडीची भाजी फोडणी मारणार आहे. ऍक्च्युली ना लहान मुलांना घेऊन ना सर्व कामं करणं खरंच सोपं नसतं. बऱ्याच जणांना असं वाटतं की काय काम आहे बाबा दिवसभर, पण 2 माणसं असो किंवा 3 माणसं असो, कामं तर ना ही करावीच लागतात. आणि सगळ्या गोष्टी येतात. 2 माणसांचं जरी असतात तरी नाश्ता करावाच लागतो, सगळ्या गोष्टी. आणि लहान मुलांचं असलं ना त्यांचं पण सगळं सेपरेट बनावं लागतं. त्यामुळे ना दिवस ना कसा निघून जातो ना काहीच समजत नाही. दुपारी फक्त थोडा वेळ आराम असतो तर त्याच्यामध्ये व्हिडिओ शूट, व्हिडिओला व्हॉइस वगैरे देणं या गोष्टी चालूच असतात. पण तुम्ही आताच बघू शकता, मी तुम्हाला पूर्ण व्लॉगमध्ये ना मी माझं रुटीन दाखवणार आहे. तर टाइम ना कसा निघून जातो ना खरंच समजत नाहीये. मी 6:15ला उठलीये तर पूर्ण जवळजवळ 11:15, 11:30 पर्यंत कंटिन्यू काम असतं. खरं तर थोडा एक्सरसाइज पण केला पाहिजे, पण सध्या तरी मला एक्सरसाइज जमत नाहीये. पण ह्याच्या पुढे ना ऋतू थोडीशी मोठी झाली ना तर मी नक्की ट्राय करणार आहे एक्सरसाइज वगैरे करायला. पण मी राऊंड ना हे कंपल्सरी मारते, कारण पोट वगैरे वाढू नये तर ह्या गोष्टी असतात, त्याच्यामुळे मी राऊंड मारते. तुम्ही इथे किचनमध्ये बघू शकता की माझा देवारा इथे मी साईडलाच ठेवलाय. तर तुम्ही म्हणत असाल किचनवर कोण देवारा ठेवता का, पण मी तुम्हाला आधीच सांगितलंय माझी मुलगी खूप लहान आहे आणि ती काय ना सगळे देव वगैरे ना काढते डायरेक्ट. परत तिला भाजलं वगैरे तर म्हणजे ती थोडासा टाइमपास मुलं करतातच, त्याच्यामुळे मी देवारा शक्यतो आता तरी वर ठेवलाय. तर तुम्ही बोलाल देवारा वर का अडकवला नाही, तर ड्रिल मशीन सध्या तरी आम्हाला भेटत नाहीये, त्यामुळे खिळे वगैरे भिंतीला मारले नाहीये आणि म्हणून देवारा इथेच ठेवला. मी त्याची पुरेपूर काळजी घेते म्हणजे प्रत्येक गोष्टी. आणि किचनची खिडकी एक मला ना कधीच ओपन करता येत नाही, तर थोडंसं मी ना पक्कडने किंवा लायटरने मी खिडकी ओपन करत असते. माझी ना हाईटच पुरत नाही ते किचनची खिडकी ओपन करायला. मग आता बघा भाजी माझी एका साईडला झाली, आता मी चपात्या करणार आहे. तर चपात्या पण पूर्ण मी करते. आता 8:15 वाजलेत आणि 8:15ला मी फायनली चपात्या करायला घेतलेल्या आहेत. माझ्या कधी नाश्त्याच्या धरून असल्या ना तर 13 ते 14 चपात्या रोज बनवायला लागतात मला. आणि नाश्ता म्हणजे सोडून तर मला 9 तरी चपात्यांना कंपल्सरी बनवायला लागतात. आणि ते ना साधारणतः ना 20 ते 25 मिनिटांमध्ये माझ्या पूर्ण होतात. ते पण मी खूप जास्त बोलले, 20-25 मिनिटं. ऍक्च्युली 15 ते 20 मिनिटं खूप झाले पूर्ण चपात्या व्हायला. आणि कुठलीच चपाती ना अशी वेगळ्या शेपची वगैरे होत नाही, तर मस्त गरगरीत गोल आणि चपात्या सर्व फुगतात आणि खायला पण एकदम सुंदर मऊ अशा चपात्या लागतात. ज्या माझी बाजूची एकदम माझ्या बाजूचंच घर, तर खूप छान आम्ही दोघी फ्रेंड झालेलो आहेत. तर त्या पण मध्ये मध्ये काय काम असेल ना तर बिंदास माझ्याकडे येतात डायरेक्ट माझ्या बाजूला. म्हणजे असं विचार नाही करत हिच्या घरी मी कशी जाऊ, हिच्या किचनमध्ये मी कशी जाऊ. डायरेक्ट म्हणजे आमचं बॉन्डिंगच एवढं मस्त झालंय ना, खूप छान आमचं बॉन्डिंग झालंय. त्याच्यामुळे सगळं शेअरिंग वगैरे कंटिन्यू चालू असतो. त्यांचा पण मुलगा 2.5 वर्षाचा आहे आणि माझी मुलगी पण 1.5 वर्षाची आहे. ते पण दोघं मस्त खेळतात. तर बघा माझ्या चपात्या एका साईडला झाल्यात, भाजी सुद्धा झाली आहे आणि मी गरम तव्यावर परत एकदा स्टीम होण्यासाठी, म्हणजे पूर्ण भाजी शिजली आहे तरी पण एक गरम तव्यावर वाफवण्यासाठी मी ठेवलेली आहे. आणि एकीकडे ना आता ऋतू खेळते वगैरे, तिची टॉयलेट वगैरे तर काय झाली नाही अजून, तर मी तिला चपाती भिजायला टाकले. चपाती आणि दूध, म्हणजे चपाती भिजली ना तर ती पटकन चुरून जाते, एकदम बारीक बारीक तिचा सुरा होतो. आता मी ना साईड बाय साईड ना सगळं म्हणजे हॉलमधला जो काय पसारा असतो, लहान मुलं म्हटलं तर जी जागोजागी खेळणी वगैरे काही पण कपडे वगैरे काहीही जागोजागी पडलेलं असतं, तर मी आधी स्टँडवरचे सर्व जे कपडे आहेत ना सुकलेले, म्हणजे रात्रभर फॅनच्या हवेने सुकतात असे, पण आता सध्या पाऊस वगैरे नाही म्हणून सुकूनच जात आहेत. पण आता 2 दिवस झाले ना पाऊस कंटिन्यू पडायला लागलाय, तर मी ह्या आधीचे कपडे ना असे घड्या वगैरे करून कपाटात ठेवत असते आणि पूर्ण हॉल मी व्यवस्थित स्वच्छ आवरून घेत राहते. म्हणजे कसं पण काय पण कुठे पण पडलेलं असतं. आणि ऋतू ना खेळणी पण सगळीकडे टाकते,
तर मी आता झाडू मारून घेणार आहे आणि ह्यांची ना आंघोळ वगैरे सर्व झाले आणि हे मेडिटेशनसाठी आतमध्ये बेडरूममध्ये बसलेत, त्याच्यामुळे मी काय आतमध्ये जात नाही, तर मी किचनमधलं आणि हॉलमधलं संपूर्ण झाडू मारून घेणार आहे। सकाळी आणि संध्याकाळी जेव्हा मी झाडू मारते, म्हणजे संध्याकाळी ना 5च्या आधी मी झाडू मारत असते। दिवाबत्तीच्या टायमाच्या नंतर मी झाडू बिलकुल मारत नाही घरामध्ये। आणि प्रत्येकाने ना हे काही नियम असतात ना ते पाळले पाहिजे। आणि सकाळी पण ना 10च्या आत घराला ना झाडू लागलाच पाहिजे। तर आता ना करीब 8:45 वाजलेत, तर तोपर्यंत माझं झाडू सगळं मारून झालंय आणि प्रत्येक गोष्ट म्हणजे कपड्याचं स्टँड, पाळणं वगैरे सोप्याच्या खालून संपूर्ण मी स्वच्छ झाडू मारत असते। आणि बाहेरचा जो पॅसेज आहे आमच्या दोघींचा तिथलं पण मी झाडू मारते आणि व्यवस्थित सर्व कचरा डस्टबिनमध्ये टाकते। म्हणजे काही काही लोक काय करतात की जिन्याच्या इथे वगैरे लावतात, तर मी तसं नाही करत। स्वच्छता हेच आपलं, म्हणजे स्वच्छता ही असली पाहिजे आणि ते आपलं खरं तर केलं ना तर आपल्या आरोग्यासाठी पण खूप उत्तम आहे। आणि ऋतू बघा आता दक्षच्या घरी गेली आणि तिथे खेळते, त्याच्यामुळे ना बऱ्यापैकी माझी कामं होतात। दरवाजा उघडला ती लगेच दक्षकडे जाते। आणि 9-10 वाजले तुम्ही बघितलं असेल, तर 9-10ला तर आमचा नाश्ता होतो सकाळी। तर आज मी तुम्हाला सांगितलं आज व्हिडिओ काढायचा होता, त्यामुळे मी नाश्ता नाही बनवला। तर चहा आणि चपाती आम्ही दोघं पण खाणार आहोत। चहाच ठेवलाय मी एका साईडला, चहा पण ऑलमोस्ट झालाय आणि टिफिन भरते मी साईड बाय साईड। तर अशीच मी सर्व कामं करत असते। आणि आता काय राहिलं, झाडू पण काढून झालं, टिफिन वगैरे सगळं झालं, नाश्ता करायचा, ऋतूला भरवायचा, कपडे, भांडे आणि ऋतूची आंघोळ। माझी आंघोळ वगैरे सकाळीच झालीय। आज मी ना टिफिनमध्ये ना काकडी दिली, कारण दुपारी सुकं असं जास्त गिळत नसतं ना, त्याच्यामुळे भेंडीची भाजी तर चविष्ट झालीच होती, पण त्यासोबत म्हटलं काकडी होती तर द्यावी। आता मी चहा घेतलेला आहे आणि चहासोबत आज आम्ही चपाती खाणार आहे। कधी कधी तूप चपाती असा नाश्ता असतो, तर जसं असेल तसं, कधी कडधान्य, कधी पोहे, कधी उपमा। तर ऋतूला ना भरवण्याचं खूप मोठं माझ्यासमोर प्रश्नचिन्ह असतं नेहमीच। तर तिला खूप गाणी बोलून, डान्स करून, काय बोलून भरवायला लागतं, नाहीतर ती खातच नाही आणि दरवाजा लावून घ्यावा लागतो या वेळेला, नाहीतर ती सारखी दक्षच्या घरी जात राहते। तर आमच्या दोघांचा नाश्ता इथे झालेला आहे। तर अशा प्रकारे आता बऱ्यापैकी काम झालेलं आहे। आता फक्त भांडी राहिली, तर ह्याच्या भांडी लावण्याच्या आधी, घासण्याच्या आधी मी आधीची जी भांडी असतात रात्रीची ती व्यवस्थित रॅकमध्ये लावून घेत राहते। तळोजाला ना आमच्या सोसायटीमध्ये पाण्याचा प्रॉब्लेम तसा काहीच नाहीये, पाणी नेहमी असतं, क्वचित कधीतरी पाणी जातं। पण आता टाकी पण बसवली वर, त्यामुळे ना ड्रम तसाच पडून राहिलाय। तर ड्रमवर मी भांड्याचं रॅक ठेवतं, जेणेकरून भांडी नितळली तर ते पाणी त्याच्यामध्ये पडेल असं। तर काही भांडी त्याच्यामध्ये पडतात, पण ठीक आहे, एवढं नाही पडत आणि सगळं होतं मॅनेज। तर आता मी भांडी घासते, भांडी घासल्यानंतर मी सर्व असं किचन साफ करणार आहे। तर सर्व गॅस मी सकाळी असं थोडंसं एकदम, म्हणजे पूर्ण पाणी ओतत नाही गॅसवर, कारण त्याचे पाईप्स वगैरे बर्नर खराब होतात। तर मी एक ओल्या कपड्याने गॅस पुसून घेते आणि जिथे तेलकट असेल तिथे थोडंसं साबण लावते, म्हणजे सोप किंवा निरमा वगैरे जे का असेल ते, तर तसं लावते। आणि बघा आता किचन ओटा, म्हणजे हे पण माझं काम झालंय। तर ऋतू ना आता बऱ्यापैकी त्रास देत नाहीये, पण कपडे धुवायला बसलं ना की ऋतू ना 101% येणारच। टीव्ही लावून दिली ना तरी ऋतिका बघत नाही। तर ती कपडे धुताना तिला पाणी एवढं आवडतं ना, सारखी मग घेऊन ती पाणी ना म्हणजे सांडत राहते, काय करत राहते। किती तिला तुम्ही काही बोला तर कपडे धुवायच्या टायमाला ना ती बाहेर बसणार नाही, म्हणजे बसणार नाही। आणि याच कारणामुळे ना तिला ताप आलाय आता 2 दिवस। तर कपडे धुवायला ना, किती का कपडे असेनात, पण कपडे धुवायला ना अर्धा तास हा कंपल्सरी जातो, 15 मिनिटं धुवायला आणि पिळायला, सुकत घालायला वगैरे। तर कपडे माझे धुवून झालेले आहेत। तर रोज काय असे जास्त कपडे नसतात, पण ऋतूचे वगैरे असतातच, तसे नाही म्हटले ना तरी सर्व कपडे असतातच। ऋतू लहान होती ना तेव्हा ना तिचे खूप कपडे निघायचे, पण आता बऱ्यापैकी जशी मोठी होते ना तशी खूप कमी कपडे निघतात। तर आमच्या दोघांच्या ऋतूचे मिळून असे बऱ्यापैकी थोडेच कपडे असतात। आणि एक्स्ट्राचं अजून काय राहिलं तर बघा, घरात ना कोणीच ऋतूला बघायला नाहीये, म्हणजे मी एकटीच ऋतूला घेऊन कामं कशी मॅनेज करते, तर हे मी तुम्हाला या संपूर्ण व्हिडिओमध्ये सुद्धा दाखवलेलं आहे। तर बऱ्याच लोकांना असं वाटतं की लहान मुलं असलं म्हणजे कामच होत नाही, बाबा कामच होत नाही, पण ठीक आहे, म्हणजे एकदा सवय झाली ना सगळं होतं व्यवस्थित आणि करता पण यायला पाहिजे, असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे।
ऋतू ना आता एकटी राहतच नाही. मी ज्या रूम मध्ये येईल ना त्या रूम मध्ये ती कंपल्सरी येते. तर बघा आता ती बाथरूम मध्ये होती कपडे धुताना, तर ती लगेच ते सोडून मी इथे लादी पुसताना आली. लादी मी कंपल्सरी रोज पुसते, नाही तर कधी कधी ना कधीतरी एक दिवसाआड पुसते. का तर आपली मुलगी सगळीकडे फिरते, खाली काय पडलेलं ते खाते, त्याच्यामुळे ना क्लीननेस ही खूप महत्वाची आहे. आणि जिथे स्वच्छता नांदे तिथे लक्ष्मी वसे असं पण म्हटलेलं आहे. तर तुम्हाला ना माझा हा पूर्ण आजचा मॉर्निंग रुटीनचा व्लॉग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. आणि नक्की माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे मी सोफ्यावर चढली, ऋतू पण सोफ्यावर चढली. बघा आपण जसं करतो ना तसंच मुलं अनुकरण करतात. आणि मी सगळे कपडे असे सुकायला टाकलेत आणि स्टँडवर ना मी आधीच्या दिवसाचे कपडे घेत राहते. आधीच्या दिवसाचे कपडे स्टँडवर आणि मग नंतर बाकीचे म्हणजे आता जे पिळलेले कपडे आहेत ते दोरीवर मी टाकत असते. हे पावसाळ्यामध्ये फक्त असं करावं लागतं, नाही तर एनी टाइम माझे कपडे स्टँडवरच असतात. तर बाथरूम आता व्यवस्थित क्लीन करून घेतलंय. आता त्याच्यानंतर फायनली मी ऋतूला आंघोळ घालतीये. ऋतूला ना प्रत्येक गोष्टीची ना माझ्या एवढी सवय झाली आणि मला पण ऋतूची इतकी सवय झाली आहे ना, तर तिला असं ना टॉवेल झाकूनच आणायला लागतं, नाहीतर मग ती रडते. म्हणजे तिला ना असं बू करायला खूप आवडतं. आणि ती पण आता मस्त रेडी झाली आहे. तर अशा प्रकारे माझं काम बरोबर तुम्ही बघू शकता 11:10 झालेलं आहे. आता एक राऊंड मारणार. तर आजचा व्लॉग कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा. भेटूया अशाच एका नवीन व्लॉग सोबत. तोपर्यंत बाय.